नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। तर पाहुयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या घडामोडी। अहिल्यानगर शहरातील अतिक्रमणामुळे हिंदू समाज आक्रमक झाला आहे। कारण गेल्या 8 वर्षांपासून अतिक्रमण प्रकरणी सतत पाठपुरावा करूनही अतिक्रमणांवर कारवाई होत नाही। तसेच शहरातील कापड बाजार, गंज बाजार, घास गल्ली, मोची गल्ली येथे अनधिकृत फेरीवाले रस्त्यावरच दुकाने मांडून त्यांनी अतिक्रमण केले आहे। त्यामुळे रहदारीस देखील प्रचंड अडथळा निर्माण होत आहे। मात्र याकडे महानगरपालिकेचे कर्मचारी सातत्याने दुर्लक्ष करत आहेत। त्यामुळे येत्या 8 दिवसात अतिक्रमणे तात्काळ काढण्याचे आदेश द्यावेत, अन्यथा आम्ही तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू, असा इशारा शहरातील हिंदू समाजाने महापालिका आयुक्तांना निवेदनाद्वारे दिला आहे। नमस्कार, जय श्रीराम। काही दिवसापासून अहिल्यानगर महानगरपालिका यशस्वीरित्या अख्ख्या अहिल्यानगरभर अतिक्रमण हटाव मोहीम फार सक्रियतेने राबवत आहे। पण ज्या ठिकाणी खरं अतिक्रमण हटवण्याची गरज आहे असं ठिकाण म्हणजे अहिल्यानगर शहराचा मध्यवर्ती भाग, MG रोड, घास गल्ली, मोची गल्ली, कापड बाजार परिसर। या ठिकाणी कित्येक वर्षापासून मूळ हिंदू व्यावसायिक ज्याची तिकडे हक्काची मालकीची दुकान आहे हा त्रस्त आहे। त्याच्या दाराबाहेर अनाधिकृतरित्या टपऱ्या उभारून दमदाटी करून तिकडे हॉकर्स त्यांचा थेला मांडत आहे व संपूर्ण बाजारपेठेला या गोष्टीचा फार त्रास होत आहे। याचे वाईट पडसाद सुद्धा याच्या आधी उमटलेले आहेत, पण प्रशासन या गोष्टीकडे जेवढ्या काळजीपूर्वक आणि जलद पद्धतीने पाहायला पाहिजे असं पाहत नाही। त्या ठिकाणी कित्येक आया बहिणींची छेड काढली जाते, कित्येक जण त्या ठिकाणी घायाळ सुद्धा झालेले आहेत। कित्येक मोर्चे, कित्येक आंदोलन ते अतिक्रमण काढण्यासाठी झालेले आहेत। 2-3 दिवस मोर्चानंतर, आंदोलनानंतर 2-3 दिवस ते अतिक्रमण थांबतं, पण पुन्हा त्या ठिकाणी येऊन हॉकर्स पुन्हा त्या ठिकाणी अनधिकृतपणाचं अतिक्रमण उभारतात। यासाठी महानगरपालिकेने कठोर असे पावलं उचलायला पाहिजे व त्या ठिकाणी पुन्हा अतिक्रमण होणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे व जे अनाधिकृतरित्या टपऱ्या उभारलेल्या आहेत त्या उखडून फेकायला पाहिजे। अहिल्यानगर महानगरपालिकेने अहिल्यानगर हिंदू समाजाची ही कळकळाट ऐकावी व जर अहिल्यानगर महानगरपालिका व पोलीस प्रशासन या संबंधात काही कारवाई करत नसेल तर आम्हाला आमच्या सुरक्षेसाठी पावलं उचलावे लागतील व त्या रोषासाठी पूर्णपणे महानगरपालिका आणि पोलीस प्रशासन जबाबदार असेल याची दखल घ्यावी। जय श्रीराम। राज्यात तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात आले असतानाच अहिल्यानगरमध्ये तर एक खळबळजनक घटना घडली आहे। कारण मालवाहू टेम्पो चालकाच्या टेम्पोची काच अज्ञात व्यक्तीने फोडून नुकसान केल्याने याबाबत फिर्याद देण्यासाठी कोतवाली पोलीस ठाण्यात गेलेल्या टेम्पो चालकाची तक्रार घेण्यास टाळाटाळ करण्यात आल्याची घटना घडली आहे। यावेळी टेम्पो चालकाला कोतवाली पोलिसांनी सुरुवातीला तोफखाना पोलीस ठाण्यात पाठवले। त्यानंतर घटना कोतवाली हद्दीतच झाली असल्याचे सांगितल्यावर गाडीची कागदपत्रे आणा, सध्या वेळ नाही, थोड्या वेळाने या सांगत पोलीस ठाणे अंमलदाराने त्या टेम्पो चालकाची फिर्याद घेण्यास टाळाटाळ केल्याचा प्रकार काल घडलेला आहे। या प्रकरणी पोलिसांनी 3 ते 4 तासात चालकाला ताटकळत ठेवूनही फिर्याद नोंदवून घेतल्याची घटना घडली आहे। त्यामुळे तक्रार निवारण आयोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। माझं नाव जावेद सय्यद उमर। मी गाडी बंगल चौकीच्या पुढे लावली होती भाडं ठरवण्यासाठी। मी आतमध्ये जाऊन येऊस तर वसंत टॉकीज बंगल चौकीच्या मध्ये कुणीतरी आदमात इस्मानी येऊन माझ्या गाडीची काच फोडली। मी कोतवालीला फिर्याद द्यायला आलं तर ते म्हणतात गाडीचे पेपर घेऊन या। नंतर म्हणतात ते बोले तुम्ही तोफखान्याला जा, तिकडे जाऊन फिर्याद द्या। तिथं 2 तास बसून परत कोतवालीला आलं, इथं कुणी फिर्याद घेतली नाही आणि ते म्हणतात पेपर घेऊन या, 0 टाईप इन्शुरन्स आहे का। माझ्या गाडीचं नुकसान झालं, माझ्या गाडीची काच 2000 रुपयाची आणि मी रोज कामवणारा साधारण माणूस। राज्य सरकारने युवकांसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबवली आहे। अशातच अहिल्यानगरमध्ये या योजनेअंतर्गत काम करणाऱ्या परीक्षणार्थींना कायमस्वरूपी रोजगार, स्वयंरोजगार उपलब्ध करून द्यावा। याशिवाय अन्य मागण्यांसंदर्भात जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या परीक्षार्थींनी निवेदन पाठवले आहे। यावेळी महापालिकेतील सर्व प्रशिक्षणार्थी उपस्थित होते। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत आता जे भरपूर विभागात सरकारी निम सरकारी विभागात आमचे विद्यार्थी कार्यरत आहेत, त्यांनी
पूर्ण अशी ट्रेनिंग कंप्लीट झाल्यानंतर त्यांचा हा 6 महिन्यानंतर ते सगळे बेरोजगार होतील. तर आपल्याला तो जवळपास 1,10,000 विद्यार्थी सेवा योजनेत जॉईन आहेत. तर आपल्याला एवढे 1,10,000 बेरोजगार जर बघायचे नसतील तर शासनाने काहीतरी केलं पाहिजे. ज्या अर्थी आता जे पुढे भरती निघणारे त्यात आम्हाला 10% आरक्षण देण्यात यावं. त्याचप्रमाणे कायमस्वरूपी असा रोजगार उपलब्ध करून देण्यात यावा किंवा मानधनावर देखील घेतलं पाहिजे. त्याचप्रमाणे पेमेंट देखील वाढलं पाहिजे, कारण सगळे इथे ग्रॅज्युएट आहेत. ग्रॅज्युएट असल्या कारणाने चांगले एक उत्तम रोजगार निर्माण झाला पाहिजे. त्यासाठी एवढंच आमचं कलेक्टरला मागणं होतं. आम्ही आमदार साहेबांना देखील निवेदन दिलेलं आहे, महानगरपालिका आयुक्तांना देखील निवेदन दिलेलं आहे. त्याचप्रमाणे आता ठरल्याप्रमाणे आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं आहे. धन्यवाद. बोलू का? आज आम्ही प्रशिक्षणार्थी युवा कार्य प्रशिक्षणार्थी सगळे विद्यार्थी आलो आहेत. आमचा कार्यकाळ हा फेब्रुवारी 2025 मध्ये कंप्लीट होणार आहे. तर यापुढे आम्ही करायचं त्यासाठी आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन देऊ राहिलो. त्याच्यामध्ये आमची ही मागणी आहे की आमचा कार्यकाळ हा पुढे वाढून देण्यात यावा. तसेच आमचे मानधन हे पण 10,000 वरून पुढे वाढावे अशी मागणी करता आम्ही इथं आलेलो आहोत सगळं. तसंच आम्हाला शासकीय सेवेमध्ये 10% राखीव आरक्षण देण्यात यावे. महाराष्ट्र शासन सहकार विभाग आणि महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेचे आयोजन शिर्डीत केले आहे. 16 देश आणि भारतातील 8 राज्यांना निमंत्रण दिले असून या परिषदेस 8 ते 10,000 प्रतिनिधी उपस्थित राहतील असा प्राथमिक अंदाज आहे. याशिवाय यामधील महत्त्वपूर्ण निर्णय 8 आणि 9 फेब्रुवारी 2025 रोजी सहकारी पतसंस्थांची आंतरराष्ट्रीय परिषद महाराष्ट्रात संपन्न व्हावी असा निर्णय घेण्यात आलाय. ही आंतरराष्ट्रीय सहकार परिषद 2 दिवसांची असणार आहे. तसेच या प्रसंगी सहकार दिंडीचे आयोजन करण्यात आलेले आहे. यामधील पहिली दिंडी यशवंतराव चव्हाण यांच्या स्मारकाला अभिवादन करून सहकाराच्या चळवळीचे जनक स्वर्गीय धनंजयराव गाडगीळ यांच्या नावाने निघणार आहे. तर दुसरी दिंडी सहकारचे जनक स्वर्गीय वैकुंठभाई मेहता यांच्या नावाने नागपूरहून प्रस्थान होणार आहे. जगातल्या सगळ्या देशांची संघटना असलेल्या युनोनं आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष साजरं करावं म्हणून सगळ्या जगाला आवाहन केलेलं आहे. आणि इंटरनॅशनल कोऑपरेटिव्ह अलायन्स ICA यांनी देखील या निर्णयाचं स्वागत केलेलं आहे. आणि त्या अनुषंगानं महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनने देखील या निर्णयाचं स्वागत केलेलं आहे. आणि सन 2025 या संपूर्ण वर्षामध्ये महाराष्ट्र शासन सहकार विभाग आणि महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन मल्टीस्टेट पतसंस्था फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमानं वर्षभर कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. त्यातला महत्त्वाचा कार्यक्रम 8 आणि 9 फेब्रुवारीला आंतरराष्ट्रीय सहकार परिषद शिर्डी या ठिकाणी आयोजित केलेली आहे. विशेषतः 9 तारखेला 8 देशांचे आणि 4 राज्यांचे प्रतिनिधी या आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेला उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर 15 ते 20,000 राज्यातले पतसंस्था चळवळीतले प्रतिनिधी देखील या अधिवेशनाला उपस्थित राहतील असा आमचा प्राथमिक अंदाज आहे. बाहेरच्या देश येणार बाहेरच्या 8 देशातले प्रतिनिधी या परिषदेला येणार आहेत. विशेषतः अमेरिका, थायलंड, इंडोनेशिया, फिलिपिन्स, कोरिया, मंगोलिया, मॉरिशस, नेपाळ, श्रीलंका या देशातले प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. त्या व्यतिरिक्त गुजरात, कर्नाटक, केरळ आणि गोवा ज्या राज्यांमध्ये पतसंस्थांची चळवळ चांगल्यापैकी आहे त्या राज्यांचे प्रतिनिधीसुद्धा या परिषदेला उपस्थित राहतील. त्या दृष्टिकोनातनं ही आंतरराष्ट्रीय सहकार परिषद हे भूषणाव आहे. नगर जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीची परिषद इतक्या देशाचे प्रतिनिधी या ठिकाणी येत आहेत, तर त्यांचं स्वागत करण्याचं काम आपल्याला या परिषदेच्या माध्यमातून जिल्ह्याला फार मोठा मान मिळालेला आहे. आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे हे या परिषदेचे स्वागताध्यक्ष आहेत. या परिषदेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक सहकार दिंडी या ठिकाणी आयोजित केलेली आहे. 30/1/2025 पासून मुंबईतून एक सहकार दिंडी निघेल. ती वेगवेगळ्या जिल्ह्यातनं ही दिंडी आपल्या प्रवरानगर या ठिकाणी येणार आहेत. त्याचबरोबर दुसरी दिंडी ही नागपूरहून निघणार आहे. ती 29/1/25 पासून
नागपूरहून ही दिंडी आपल्या नगर जिल्ह्यातनं जाऊन ही प्रवराच्या या स्थळी त्या ठिकाणी 6 तारखेला पोहोचणार आहे. ह्या दिंडीच्या माध्यमातनं ह्या सहकार चळवळीच्या बद्दल जनतेमध्ये एक चांगल्या प्रकारची एक चांगली ही चळवळ आहे. ह्या चळवळीतले जे काही चांगले चांगले उपक्रम आहेत, हे उपक्रम ह्या दिंडीच्या माध्यमातून समाजापुढे येणार आहेत आणि एक विश्वासार्हता ह्या पतसंस्था चळवळीला मिळवण्याच्या दृष्टिकोनातनं ह्या दिंडीचा मोठ्या प्रमाणात उपयोग होणार आहे. नगर जिल्ह्यात ही दिंडी होत असल्यामुळे मी आपल्या माध्यमातून नगर जिल्ह्यातील सर्व पतसंस्थांना आवाहन करतो की आपण 9 तारखेला आपल्या जिल्ह्यातल्या जवळपास 700-750 पतसंस्था यांनी सर्व ह्या पतसंस्थेचे संचालक, पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या दिंडीमध्ये सहभागी, या परिषदेमध्ये सहभागी व्हायचंय. या ठिकाणी सरकारमधले सर्व अधिकारी, पदाधिकारी, देशाचे सहकार मंत्री अमित शहा येणार आहे आणि आपले जे काही प्रश्न आहेत, आपले जे काही मागण्या आहेत, या मागण्या आपण त्यांच्या पुढे मांडणार आहोत. तेव्हा या मागण्या आपल्या मान्य होण्यासाठी आपल्याला आपली ताकद त्या ठिकाणी दाखवावं लागणार आहे. आणि म्हणून आपल्या जिल्ह्याचे सुपुत्र ह्या सगळ्या सहकार चळवळीचं नेतृत्व करतायत आणि त्यामुळे ह्या नेतृत्वाला एक चांगल्या प्रकारे बळकटी देण्यासाठी आपण सगळ्यांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं. अहिल्यानगर शहर आणि उपनगरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट मोठ्या प्रमाणात झालाय. कारण गुलमोहर रोडवर कोयनूर मंगल कार्यालयासमोर भटके कुत्रे गाडीला आडवे आल्याने 2 युवती जखमी झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. याच परिसरात मोकाट कुत्र्यांनी 3 वर्षांच्या बालकावर देखील हल्ला केला. मात्र नागरिकांच्या सतर्कतेने सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. याशिवाय केडगाव सोनेवाडी रोड परिसरातील 6 नागरिकांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतलाय. तसेच भटक्या कुत्र्यांना आवर घालण्यासाठी मनपा फक्त कागदी घोडे नाचवत आहे. आयुक्त साहेबांनी सोशल मीडिया, प्रसार माध्यमांवरील चमकोगिरी थांबून प्रत्यक्ष फील्डवर काम करून दाखवले पाहिजे. अन्यथा तुमच्या दालनासह महापालिकेच्या आवारात भटकी कुत्री सोडून आंदोलन केले जाईल, असा इशारा माजी स्थायी समिती सभापती मनोज कोतकर यांनी दिला आहे. तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.